बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। 10वीच्या निकालानंतर 11वीची प्रवेश प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असतो, पण दरवर्षी काही ना काही कारणांमुळे 11वी प्रवेश प्रक्रिया रखडते। यंदाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचं ग्रहण लागलंय। अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून 11वीची पहिली प्रवेश यादी 10 जूनला प्रसिद्ध करण्याचं शिक्षण विभागानं जाहीर केलं होतं, पण तांत्रिक अडचणींमुळे आता ही यादी 11 जूनला जाहीर होणार आहे। त्यानंतर नियमित प्रवेश यादी 26 जूनला जाहीर होईल। त्यामुळे 11वीचा वर्ग बघण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदा जुलै महिना उजाडणार आहे। विविध कारणांमुळे दरवर्षी 11वी प्रवेश प्रक्रियेला विलंब होतोय। या पार्श्वभूमीवर यंदा शालेय शिक्षण विभागानं 10वीचा निकाल 15 दिवस अगोदर जाहीर करून 21 मे पासून 11वीच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली। मात्र यंदाही 11वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे अडथळे आले आणि 11वीची अर्ज नोंदणी प्रक्रिया 26 मे पासून सुरू झाली। त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना वारंवार अडचणी आल्या। त्यानंतर कशीबशी 7 जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली। 10 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती, मात्र तांत्रिक अडचणींनी पुन्हा डोकं वर काढलं आणि 11वी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली। आता शिक्षण संचालनालयानं नव्यानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 11 जूनला गुणवत्ता यादी जाहीर होईल। त्यानंतर 12 ते 14 जून दरम्यान शून्य फेरीतील प्रवेश, 26 जूनला नियमित प्रवेश फेरीची यादी जाहीर होईल, तर 27 जून ते 3 जुलैपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेता येईल। 5 जुलैला रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे। पण मे महिन्यात 10वीचा निकाल लागूनही यंदा 11वी प्रवेशासाठी जुलै महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे।